नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत पालक पनीरची रेसिपी. तर चला रेसिपीकडे बघूया. आता मी इथे पाव किलो पनीर घेतलं. पनीरचे असे पीसेस केले. 2 कांदे घेतलेत अशा प्रकारे कापून. 3 टोमॅटो घेतलेत. अद्रक आणि लसणाचे तुकडे घेतलेत. आता इथे मी पालक घेतला. पालकला मी कट करून घेणार आहे चांगलं. पहिले त्याचा खालचा पोर्शन कापून घेणार आहे आणि हा फेकून देते. अशाच प्रकारे मी बाकीचा पालकही उरलेला तो कट करून घेते. पालकच्या भाजीला आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत. 2-3 पाण्याने चांगली धुवून घ्यायची आहे पालकची भाजी. आता याचं पाणी पूर्णपणे निघून जाण्यासाठी मी असं ठेवलेलं आहे निथळायला. आता आपण अद्रक, लसूण, टोमॅटो आणि कांदा चांगला व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेणार आहोत. तेल चांगलं तापलं त्याच्यात मी अद्रक आणि लसूण टाकून घेते. त्याचबरोबर कांदा टाकते. थोडंसं मीठ टाकते. कांदा सॉफ्ट झाला त्याच्यात मी टोमॅटो टाकून घेते. आता जोपर्यंत आपल्या इथे कांदा टोमॅटो सॉफ्ट होतात तोपर्यंत आपण पालकला चांगलं पाण्यातून उकळून घेऊया. आणि त्याचबरोबर आपलं पाणी सुद्धा इथे गरम करायला ठेवलेलं ते उकळतंय. आता आपण त्याच्यात पालक सोडून घेतोय. इथे आपला कांदा आणि टोमॅटो चांगला सॉफ्ट झालेला आहे. आपण याला आता थंड करायला ठेवणार आहोत. आता इथे जोपर्यंत आपला पालक शिजतो आहे आपण प्रीमिक्सची स्लरी बनवून घेणार आहोत. आता इथे मी पालक पनीरचं मिक्स घेतलेलं आहे. ह्याची स्लरी बनवून घेते. थोडं पाणी ऍड करते. आता ह्या स्लरीमध्ये मिठाचं प्रमाण जरा जास्त असतं म्हणून मी भाजीमध्ये जरा अंदाजानेच मीठ टाकून घेणार आहे. आता इथे आपली स्लरी प्रॉपरली झालेली आहे. आता मी इथे पनीरला मॅरिनेट करून घेणार आहे. इथे मी पनीर टाकून घेते. आता मी मीठ टाकते थोडं, पहिले हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि याला व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घेते. आता इथे प्रॉपर कोटिंग झाली आहे. आपण याला फ्राय करून घेऊया. आता पनीर फ्राय करायच्या आधी इथे आपला पालक व्यवस्थित आपण बघायचा शिजलाय की नाही. तर पालक आपला व्यवस्थित शिजलेला आहे. आता याला आपण साईडला थंड व्हायला ठेवून देऊया आणि मग त्याचं पाणी गाळून घेणार आहोत. आता त्याच कढईमध्ये टाकते मी तेल. चांगलं तापलेलं आहे. याच्यात पनीर सोडून घेऊया. इथे आपले पनीर फ्राय होतात तोपर्यंत आपण टोमॅटो कांद्याची पेस्ट बनवून घेणार आहोत. इथे आपली टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट चांगली थंड झालेली आहे. आता आपण याला मिक्सरला फिरवून घेतोय. इथे आपली पेस्ट रेडी आहे आणि आपले पनीरचे पीसेस पण इथे रेडी झालेले आहेत. यांना मी आता काढून घेते. आता इथे पालकचं पाणी थंड झालेलं आणि पालक पण थंड झालेला. त्याला मी निथळून घेणार आहे. आता जोपर्यंत ह्याचं पाणी पूर्ण निथळत नाहीये तोपर्यंत आपण भाजीला फोडणी टाकून घेऊया. आता गरम तेलात मी जिरं टाकून घेते. कांदा आणि टोमॅटोची पेस्ट. आता ह्यामध्ये मी प्रीमिक्सची स्लरी टाकून घेते. काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते. मिक्स करायचं व्यवस्थित. आपण याला साईडने तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजू देणार आहोत. याच्यामध्ये मी मीठ अजिबात टाकलेलं नाहीये वरतून. तर जोपर्यंत हे प्रॉपरली शिजतं आपण तोपर्यंत पालकची पेस्ट तयार करून घेऊ. इथे पालकची पेस्ट करण्यासाठी मी पालकच्याच पाण्याचा वापर केलेला आहे. इथे आपली पालकची पेस्ट बनवून रेडी आहे. आता इथे आपल्या मिश्रणाला चांगलं तेल सुटलेलं आहे. ह्याच्यात मी पालकची पेस्ट ऍड करून घेते. व्यवस्थित मिक्स करायचं आणि ह्यामध्ये मी पालकचं उरलेलं पाणी ऍड करते. चांगली शिजलेली आहे. ह्याच्यात आपण पनीर टाकून घेऊया. आता मी पनीर ऍड करते. मिक्स करायचं त्याला व्यवस्थित आणि 5 ते 10 मिनिटं आपण चांगलं शिजून देणार आहोत. आता इथे आपली भाजी रेडी टू सर्व आहे. आपण याला आता सर्व करायला घेऊया. तुम्ही याला चपातीसोबत, फुलक्यांसोबत किंवा जिरा राईससोबत सर्व करू शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.